आपल्या बेळगावमध्ये असलेल्या 177 वर्ष जुन्या वाचनालयाबद्दल माहिती आहे काय? तर नमस्कार सर्वांना, बेळगाव दर्शन सिरीजच्या 26व्या दिवशी आज आपण आलो आहोत सार्वजनिक वाचनालय बेळगाव येथे। सार्वजनिक वाचनालय बेळगाव हे केवळ वाचनालय नसून माता सरस्वतीचं मंदिर आहे। इसवी सन 1848 साली बेळगावचे माजी जिल्हाधिकारी श्री जे.डी. इनविरेरिटी यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने वाचनालयाची स्थापना केली। 13 मार्च 1921 पासून या वाचनालयाचे सार्वजनिक वाचनालय बेळगाव असे नामकरण करण्यात आले। सुरुवातीला काही निवडक ग्रंथ आणि काही वर्तमानपत्रासह छोट्या स्वरूपात सुरू झालेले हे वाचनालय आज हजारो पुस्तकं, ग्रंथ, कादंबऱ्या याचे भंडार बनले आहे। आज वाचनालयात 88,145 इतकी ग्रंथसंख्या आहे। हे वाचनालय केवळ पुस्तकांचा संग्रह म्हणून नव्हे तर एक सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करत आहे। कपाटामध्ये नीटनेटकी रचलेली ही पुस्तकं केवळ ज्ञान देत नाहीत तर विचारांना नवीन दिशा देतात। वाचनालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला तसंच महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहाने साजऱ्या करण्यात येतात।